तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एकदम नवीन ब्लॉग मध्ये। बरं, आता आमच्या गावाकडे काय असतं माहिती का, सायंकाळच्या टायमिंगला इतकं भारी वातावरण होतं आणि दिसायला तेवढं भारी दिसतं ना का बास। आणि सायंकाळच्या टायमिंगला सगळे पक्षी इकडे तिकडे जाते, आपण हे कावळं इथं कोण बसले काय माहिती ते मी जरा नाही का भिमुगाच्या वावरात आलो होतो। भिमुगाच्या वावरामध्ये आपण भेंडी लावली होती, तीच भेंडी काढायचं काम चालू होतं। आमची छोटी पण आली होती बरं का भेंड्या तोडायला, त्याची पिशवी घेऊन। बरं, माझ्या आता टोपली दिली होती, मी नाही का भेंड्या ते टोपलीत गोळा करत होतो। भेंड्या तोडीत कोण होता, आपली आई भेंड्या तोडीत होती। तसं निम्म्या वावरातलं नाही का भेंड्या तोडल्या होत्या आम्ही, पण इकडल्या भागात पाणी भरलेलं होतं, त्याच्यामुळे इथल्या भेंड्याने तोडता येणार आपल्याला। आता आम्हाला घरची पण मका सांगावं लागन, इकडल्या भागातली मका थोडी वाळत चालली होती, तिकडली हाय बरं का थोडी फार अजून हिरवी, पण काय माहिती का इकडली मका आता सांगावंच लागन। बरं, आमचा निम्मा गहू नाही का आम्ही हार्वेस्टरने काढून घेतलेला आहे, पण निम्मा गहू काढायचा राहिलेला आहे। निम्मा गहू नाही का हार्वेस्टरने काढून घेतला, पण निम्मा राहिलेला आहे। ते हार्वेस्टर वाले म्हणत होते हा गहू थोडा हिरवा आहे, मग म्हणलं आता थोडा वाळीवरच काढून घेऊ। बाकी आपला कांदा पण आता महिन्याभरात काढायला येणार आहे। महिन्याभरात कसं काय, ते कांद्याच थोडी लेट लागवड झाली होती। बरं, मला तुम्हाला एक सांगायचं होतं, तर उद्या 14 एप्रिल आपल्या भारताचे संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। तर त्यांच्या जयंतीनिमित्त या कट्टर शिवभक्ताकडून माझ्या सर्व भीमसैनिक मित्रांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा।